नमस्कार. आज आपण एका अशा कथेचं विश्लेषण करणार आहोत जी ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. श्रद्धेची, निराशेची आणि मंदिरातल्या एका लपलेल्या दरवाजाची ही अतिशय रहस्यमय कथा आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर त्या रात्री रामूने मंदिरात जे पाहिलं ते कोणीच आजपर्यंत पाहिलं नव्हतं. हे वाक्य वाचूनच कसं अंगावर काटा येतो ना, हेच आजच्या आपल्या विश्लेषणाचं मुख्य सूत्र आहे. पण या भयानक रात्री नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यापूर्वी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. रामू नेमका कोण होता आणि तो त्या रात्री तिथे का होता ते आधी समजून घेऊया. आता रामूचं आयुष्य पाहिलं तर तो एका विचित्र दुष्टचक्रात अडकला होता. एका बाजूला 18 विश्व दारिद्र्य, वडील अंथरुणाला खेळलेले, आई कष्ट करून थकलेली, कुटुंबाची पूर्ण जबाबदारी या लहानग्या रामूवर होती. पण दुसऱ्या बाजूला होती त्याची स्वामींवरची अढळ भक्ती. हो, परिस्थिती कितीही वाईट असली तरी तो न चुकता रोज सकाळ संध्याकाळ मंदिरात दर्शनाला जायचाच. त्याचा हा विश्वास खरंच थक्क करणारा होता. आता यातली सर्वात रंजक गोष्ट माहितीये काय? ते मंदिर काही साधं सुद्धा नव्हतं. ते अतिशय प्राचीन आणि गूढ होतं. गावात अशी आख्यायिका होती की तिथे साक्षात स्वामी प्रकट होतात. अर्थात लोकांमध्ये मतभेद होतेच. काही जण याला अंधश्रद्धा मानायचे, तर रामूसारख्या काहींचा यावर ठाम विश्वास होता. आणि हाच विश्वास या कथेला एक वेगळं वळण देतो. पण मित्रांनो, सहनशीलतेचाही कधीतरी अंत होतोच ना. रामूच्या आयुष्यातही असा एक दिवस आला जेव्हा सगळंच हातातून निसटल्यासारखं वाटलं. आईची प्रकृती अचानक खूपच बिघडली आणि घरात अन्नाचा एक दाणाही नव्हता. सगळ्या बाजूने निराशा. आणि याच भीषण परिस्थितीत एक हतबल मुलभा म्हणून तो रात्रीच्या वेळी थेट मंदिराकडे धावला. ही त्याची नेहमीची भेट नव्हती, ही एक आर्त हाक होती. जरा कल्पना करा त्या दृश्याची. काळोखी रात्र, मंदिरात भयान शांतता, फक्त वाऱ्याचा तो भीतीदायक सुई असा आवाज आणि गाभाऱ्यातल्या दिव्याचा तो थरथरणारा मंद उजेड. त्या निर्जन अंधारात रामू पूर्णपणे एकटा होता. ती शांतता इतकी गडद होती की तिथे स्वतःच्या श्वासांचा आवाजही स्पष्ट ऐकू येईल. त्या अंधुक प्रकाशात तो स्वामींच्या मूर्तीसमोर कोसळतो. त्याच्या भावनांचा बांध फुटतो आणि डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागतं. तो अगदी कातर आवाजात विनवणी करतो, स्वामी, आता मी काय करू? सगळं संपत चाललंय. मला काहीतरी मार्ग दाखवा. हे शब्द ऐकून कोणाचंही मन हेलावून जाईल. रडून रडून तो इतका थकला की तिथेच त्या थंड फरशीवर त्याला झोप लागली. आणि मग मध्यरात्र उलटून गेली. सगळीकडे सामसूम. आणि अचानक त्या नीरव शांततेत एक अंगावर काटा आणणारी गोष्ट घडली. झोपेत असलेल्या रामूला अचानक एक गूढ अस्पष्ट आवाज ऐकू आला. कोणीतरी त्याला अगदी हळू आवाजात हाक मारल्याचा भास झाला. बाळा, हा तो आवाज होता. रामू झोपेतून दचकून जागा झाला. तो प्रचंड घाबरला होता. त्याने डोळे चोळत इकडे तिकडे पाहिलं, पण मंदिर तर पूर्ण रिकामं होतं. आजूबाजूला कोणीही नाही. मग हा आवाज आला कुठून? त्याच्या मनात भीती आणि संभ्रमाचं काहूर माजलं. पण तेवढ्यात तो आवाज पुन्हा घुमला. यावेळी थोडा अधिक स्पष्ट आणि जवळून आल्यासारखा वाटला. भिऊ नकोस. बापरे, हे ऐकताच रामूच्या अंगावर अक्षरशः शहारे आले. तो आवाज कुठून आला हे शोधण्यासाठी त्याची नजर मंदिराच्या अगदी मागच्या बाजूला गेली, जिथे सगळ्यात जास्त काळोख होता. आता इथून पुढे जे घडतं ते पाहूया. रामू थरथरत उभा राहिला. त्या अंधारात त्याला मागच्या बाजूला एक छोटंसं दार दिसलं, जे त्याने इतक्या वर्षात तिथे कधीच पाहिलं नव्हतं. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ते रहस्यमय दार आपोआप हळूहळू उघडायला लागलं, कोणीही हात न लावता. उत्कंठा आता अगदी शिगेला पोचली होती. विचार करा, त्या क्षणी रामूची अवस्था काय झाली असेल. त्याच्या मनात एक प्रचंड मोठं द्वंद्व सुरू होतं. एका बाजूला अज्ञाताची, त्या काळोखाची प्रचंड भीती होती, तर दुसऱ्या बाजूला होती तीव्र उत्सुकता. संकटात सापडलेल्या रामूला वाटलं की कदाचित याच दारामागे आपल्या प्रश्नांची उत्तरे असतील. हाच विचार त्याला पुढे जायला भाग पाडतो. तो भीत का होईना, पण त्या दाराकडे पाऊल टाकतो. जसा तो त्या उघड्या दाराजवळ पोहोचतो, आत फक्त आणि फक्त घनदाट अंधार असतो. काहीही स्पष्ट दिसत नाहीये, पण त्या अंधारात कुठून तरी प्रकाशाचा एकच अगदी हलकासा किरण आत येत असतो. तो उजेड जणू काही रामूला आत येण्यासाठी खुणावत असतो.
हा अंधार आणि प्रकाशाचा खेळ त्या गूढ वातावरणात आणखीच भर घालतो. छातीतली धडधड वाढलेली असतानाच रामू धाडस करून त्या अंधाऱ्या खोलीत पहिलं पाऊल टाकतो आणि अचानक खडखड त्याच्या पायाखाली काहीतरी वाजतं. तो आवाज त्या भयानक शांततेत एखाद्या स्फोटासारखा वाटतो. तो दचकतो, खाली पाहतो आणि त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. आणि इथेच या कथेचा खरा कळस गाठला जातो. तिथे खाली त्या भयान अंधारात काहीतरी चमकत होतं. होय, प्रकाशाच्या त्या एका किरणामुळे ती वस्तू अंधारात स्पष्ट चमकताना दिसत होती. रामू श्वास रोखून त्या चमकणाऱ्या गोष्टीकडे नुसता पाहतच राहिला. तर आता खरा प्रश्न हा आहे की ते चमकणारं नेमकं काय असावं? हा एखादा लपलेला खजिना आहे का, जो रामूची सगळी गरिबी आणि दुःख एका क्षणात संपवून टाकेल? की एखाद्या अकल्पनीय भयानक संकटाची ती सुरुवात आहे? काय या रहस्यमय दारामागे खरंच स्वामींचे ते प्राचीन गुप्तीत दडलेलं आहे? रामूच्या इतक्या वर्षांच्या अढळ श्रद्धेचं हे फळ आहे, जिथे स्वामींनी स्वतः त्याला मार्ग दाखवलाय? की त्याच्या आयुष्यात आता काहीतरी असं भयानक घडणार आहे ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही? आणि आता हा शेवटचा प्रश्न जो तुम्हाला नक्कीच विचार करायला भाग पाडेल. रामू त्या चमकणाऱ्या वस्तूला हात लावण्याचं धाडस करेल का? आणि जर त्याने तसं केलं तर पुढे काय होईल? या गूढ अंधारात नेमकं काय दडलंय हे जाणून घेण्याची उत्सुकता आता स्वस्थ बसू देणार नाही. या रहस्याचा उलगडा करण्यासाठी विचार करत राहणेच योग्य ठरेल. आजच्या या विशेष विश्लेषणात एवढेच. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विषयासोबत.